करन्सी छापखान्याची जागा छत्रपती शिवाजीराजांच्या काळात महाराजांच्या स्वतंत्र 4 करन्स्या होत्या. शिवराई, नाणी, मुद्रा, होन याच्यातले 2 कॉइन खूप महत्वाचे होते. एक होतं ते होन हे चलन सोन्याचं होतं, 1.4 ग्रॅमचं होतं आणि दुसरी होती तांब्याची शिवमुद्रा. जसं आपल्या 1 रुपयाच्या कॉइनवरती एक लेख लिहिलाय बघा, सत्यमेव जयते. 350 वर्षापूर्वीची महाराजांची शिवमुद्रा होती, अष्टभुजा आकाराची होती आणि त्या शिवमुद्रेवरती एक मजकूर लिहिला होता की तो मजकूर तुम्ही सर्वांनी वाचला असेल, कधीतरी ऐकलं सुद्धा असेल. मजकूर असा लिहिला होता की प्रतिपचंद्र लेखेव उवर्द विष्णू विश्ववंदिता शहा शृणो शहा शिवशा मुद्रा भद्रा राजते. याचा अर्थ काय होता की आकाशातील जो चंद्र आहे, प्रतिपदेच्या चंद्र कोरेने जसा वाढत राहतो, शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजांचं स्वराज्य त्या चंद्र कोरेप्रमाणे वाढावं ही त्या स्त्रीची इच्छा. अशी शिवमुद्रा रायगडातील समोर तयार केली जायची. ही समोर राजांची बाल्कनी, याला गॅलरी सज्जा म्हणतात. ही त्यावेळेला 5 मजली होती, आज पहिला मजला आहे. महाराजांना वेळ असेल राजे इथे हवा करण्यासाठी येऊन बसत होते. समोर हा बघा आयताकृती जो खड्डा दिसतो का, त्या कॉर्नर मध्ये बघा एल आकाराचा खड्डा आहे. 11 पायऱ्या उतरल्यानंतर डाव्या हातावरती 10 बायची खोली आहे आणि साहेब त्या खोलीचे नाव आहे गुप्त खलबतखाना. स्वराज्याच्या गुप्तेर खात्याचे प्रमुख कोण होतं तर त्यांचं नाव आहे बहिरूपी बहिर्जी. एक नाव ऐकलं असेल तुम्हाला. बहिरूपी का म्हणायचं तर बसला जागेत 7 रुपये बदलायचे. 18 भाषा येत होत्या. दुश्मनाच्या छावणीमध्ये जायचं, त्याच्या वेशेमध्ये आणि त्याच्या भाषेमध्ये बोलायचं. राजाबद्दल या प्रांताबद्दल जी चर्चा खलबत किल्ल्यावरती इथे केली जायची, याला गुप्त खलबतखाना असं म्हणतात. म्हणजे या काळाची बातमी या काळाला होती. ना पितोरी ना गद्दारी अशी खलबत रायगडात इथे केली जात असायची. बघा पलीकडे तो बघा इलेक्ट्रिकचा पोल दिसतो का तुम्हा सर्वांना. तर इथून रायगडाच्या पश्चिम टोकाला गेलात, या पश्चिमेच्या शेवटचे टोक ते म्हणजे हिरकणीचा बुरुज. हिरकणीची स्टोरी ऐकली नसले का? रायगडाच्या इतिहासाला प्रेरणा देणारी गोष्ट ती म्हणजे हिरा नावाची गवळण रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची. गडावर मात्र नियम होता, गडात एकदा नगारे ढोल ताशे वाजले की किल्ल्याचं महाद्वारे बंद केलं जायचं. माता गडावरती होती. 6 महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी राहत होतं. दरवाजे बंद होता. माय माऊली आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतीनं गडावरून 500 फूट खाली उतरली. किल्ल्याच्या महादरवाजाशी गेली. सरदार चांगोजी गडकर होते आणि विनंती करू लागली, माझं छोटं बाळ त्याला दूध पाजणं फार गरजेचं. पण त्या चांगोजी गडकरांना शिवरायांची आज्ञा नव्हती. एका मराठ्याच्या नात्यानं, एका माणुसकीच्या नात्यानं तिला या गडावरती आणलं. राहिला खायला व्यवस्था किल्ल्यावरती केली, पण त्या माऊली राहता येईना. शेवटच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतीने ही माऊली रायगडाच्या त्या 1200 फूट उंचाच्या डोंगरावरून खाली उतरून गेली. अंग वस्त्र फाटलं होतं, रक्त घाळ झाली होती. रात्री 12च्या सुमारे हिरकणी गडाच्या पायथ्याला गेली. स्वतःला झालेल्या जखमा पाहिल्या नाहीत. घरामध्ये गेली, बाळाला कुशीमध्ये घेतली. माय ममतेने हात करून त्याला दूध पाजलं. सकाळ ही बातमी राजांना कळली. राजांचे 2 मुले गडाच्या पायथ्याशी गेले. मातेच्या मांडीवरती माय ममतेने बाळ खेळताना पाहिलं गेलं. त्या मातेला त्या बाळा पालखीत बसवून रायगडाच्या सदरेवर त्याला हिरकणीला विचारलं. अहो झालेली सर्व घटना तिने सांगितली. पण राजाने एक प्रश्न विचारला, हिरा रात्रीच्या वेळेला तू या गडावरून जसं खाली उतरली तसं आत्ताही जाऊन दाखवतेस का? माऊली एका रडक्या अवस्थेत एवढंच उत्तर देऊ शकली, राजा अहो रात्री जात असताना त्या पाऊल वाटे समोर फक्त माझं बाळ दिसतंय, पण आता जातो राजे दरी दिसराज जाऊ शकत नाही. हिरोजींना सांगितलं त्वरित पश्चिमेला जा. जिथून हिरकणी उतरली तो कडा तासा, तिथे एक बुरुज बांधा आणि आजपासून त्या बुरुजाचं नाव काय द्याल तर त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज. अशी त्या हिरकणी कोणासाठी उतरली होती तर फक्त आपल्या बाळासाठी. राज्याभिषेक कसा झाला पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.